नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला माझ्या पेरेंटिंगचा एक असा किस्सा सांगणार आहे जिथे मी माझ्या मुलाला निराशा किंवा डिसअपॉइंटमेंट हँडल करायला शिकवत होतो. पण गंमत अशी झाली की मीच तिथे पार हतबल झालो होतो. तर त्याचं झालं असं, आम्ही पार्क मध्ये पोहोचलो. आता तुम्हाला माहितीये, पोरांसाठी झोका म्हणजे ऑक्सिजन, त्याशिवाय त्यांचं पानही हलत नाही. पण आम्ही गेलो आणि बघतो तर काय, सगळेच्या सगळे झोके फुल, एकही रिकामा नाही. आणि त्यावर बसलेली ती मुलं, अरे बापरे, ती काय साधी मुलं नव्हती. ती बहुधा ऑलिम्पिक ची प्रॅक्टिस करत असावीत. ज्या स्पीडने ते झोके घेत होते, मला वाटलं आता ही मुलं झोक्यासकट अंतराळात उडणार की काय. हे बघताच माझ्या मुलाचा चेहरा पडला. त्याचा आनंद असा विरघळला जसा चहामध्ये बिस्किट विरघळतं. आणि मग त्याने तो श्वास घेतला. तुम्हाला माहितीये ना तो श्वास, जो श्वास ओरडून सांगतो की आई बाबा सावध व्हा, आता एक मोठं वादळ येणार आहे. माझ्या मेंदूची अवस्था तर कोण होणार करोडपतीच्या सेट सारखी झाली. डोक्यात ऑप्शन फिरायला लागले. ऑप्शन ए, त्याला बिस्किट देऊ. ऑप्शन बी, घसरगुंडीकडे पळू. ऑप्शन सी, सरळ लाच देऊ. हो, मी सकाळी 10 वाजता त्याला आईस्क्रीमची लाच द्यायचा विचार करत होतो. हसू नका, पालकांवर अशी वेळ येतेच. पण तेवढ्यात मला एक जुना सल्ला आठवला. जर मी प्रत्येक वेळी त्याची निराशा अशी झाकून टाकली तर तो त्यातून बाहेर पडायला शिकणार कधी. म्हणून मी गुडघ्यावर बसलो आणि म्हणालो, अरे रे, तू थोडा नाराज दिसतोयस. आणि त्यानंतर मी माझं तोंड बंद केलं. खरं सांगतो, स्वतःचं तोंड बंद ठेवणं हे जगातलं सर्वात कठीण काम आहे. तो हुंदके द्यायला लागला. त्याने झोक्याकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं, पुन्हा झोक्याकडे पाहिलं आणि मग जमिनीकडे बढायला लागला. जणू काही त्या मातीत त्याला या समस्येचं उत्तर सापडणार होतं. तो म्हणाला, मला आधी झोका पाहिजे होता. मी मनातल्या मनात म्हटलं, बाळा, फिलिंग्स तर भारी आहेत तुझ्या. पण मी शांत राहिलो. म्हटलं, हो ना, वाईट तर वाटतच. मग आता आपण काय करायचं बरं? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने खरंच विचार केला. त्याचा इवल्याशा मेंदूची ट्यूबलाईट पेटायला थोडा वेळ लागला, जसं जुन्या कम्प्युटरला लोडिंगला वेळ लागायचा. आणि शेवटी तो म्हणाला, आपण थांबूया. आणि हे बोलून तो एखाद्या जुन्या नाटकातल्या हिरो सारखा माझ्या मांडीवर येऊन धपकन पडला. 2च मिनिटं झाली असतील आणि बूम, एक झोका रिकामा झाला. तो माझ्या मांडीवरून असा सटकला जसा हातावर फोडलेला नारळ. चेहऱ्यावर फक्त आनंद, रडारड नाही, कटकट नाही. माझ्या तर विश्वासच बसेना. मला स्वतःचा इतका अभिमान वाटत होता की विचारू नका. तेव्हा मला समजलं, झोका मिळणं हा काही विजय नव्हता. विजय हा होता की त्याने ती निराशा, ती नाराजी स्वतः पचवली. कारण मी मध्ये पडून ती फिक्स करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे मंत्र अगदी सोपा आहे मंडळी. त्यांना ते फिलिंग अनुभवू द्या. त्याला नाव द्या की बाबाले, तू नाराज आहेस. त्यांच्यासोबत शांत बसा आणि मग तो ब्रह्मास्त्र सारखा प्रश्न विचारा. मग आता आपण काय करायचं? हा प्रश्न म्हणजे पेरेंटिंगचा चीट कोड आहे बघा. मुलांच्या हातात इमोशनल रिमोट देण्यासारखं आहे. जर हा किस्सा ऐकून तुम्हाला थोडं रिलॅक्स वाटलं असेल किंवा चेहऱ्यावर हसू आलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून खूप किस्से बाकी आहेत.